Welcome to our NG coaching and nursing updates. गुड आफ्टरनून एव्हरीवन. आज आपण नवीन टॉपिक बघणार आहोत, तोच म्हणजे नॉर्मल लेबर. तर आता नॉर्मल लेबर काय असतं ते आपण बघूया. तर आपण स्टार्ट करू इंट्रोडक्शन. नॉर्मल लेबर, ऑल्सो कॉल्ड एज यूटोशिया, is a process by which the fetus, placenta and membrane are expelled through the birth canal. म्हणजेच की नॉर्मल लेबरला आपण युटोशिया असे म्हणतो, म्हणजे नॉर्मल लेबरचं दुसरे नाव युटोशिया आहे. त्यानंतर हे एक प्रकारची प्रोसेस आहे ज्यामध्ये आता ही एक प्रकारची प्रोसेस आहे ज्यामध्ये काय होतंय, फिटस म्हणजे बाळ, प्लासेंटा म्हणजे वार आणि मेम्ब्रेन जे मेम्ब्रेन्स असतात, सराउंडिंग मेम्ब्रेन, ते सगळं बर्थ कॅनल पासून एक्सपेल होऊन राहिलेलं आहे. तर डेफिनेशन, series of event that takes place in genital organ in an effort to expel the viable product of conception out of the womb through the vagina into the outer world is called as normal labor. म्हणजेच हे एक प्रकारचं सिरीज ऑफ इव्हेंट आहे, एक प्रकारचं सिरीज होऊन राहिलेलं आहे जे जेनेटल ऑर्गन मध्ये चालू होत आहे. इन एन एक्सपेक्ट आउट टू एक्सपेल द वायबल प्रोडक्ट, जे काही वायबल प्रोडक्ट आहे, वायबल प्रोडक्ट म्हणजे 24 वीक्सच्या वर जर बाळ होऊन राहिलेलं असेल, कन्सिव्ह झालेलं बाळ 24 वीक्सच्या वर असेल तर त्यालाच आपण वायबल प्रोडक्ट असे म्हणतो. तर ते वायबल प्रोडक्ट वेजाना मधून बाहेर निघत आहे आउटर वर्ल्ड मध्ये, त्यालाच आपण नॉर्मल लेबर असे म्हणतो. नॉर्मल लेबर म्हणजे शॉर्ट मध्ये इतकंच लक्षात ठेवायचं की जेनेटल ऑर्गन मधून जो एक वायबल प्रोडक्ट आहे, म्हणजेच की फिटस आहे जो 24 वीक्सच्या अबव झालेला आहे, ते फिटस काय होत आहे तर आउटर वर्ल्ड मध्ये म्हणजे बाहेर वेजाना थ्रू बाहेर येत आहे, त्यालाच आपण नॉर्मल लेबर असे म्हणतो. त्यानंतर स्टेजेस ऑफ लेबर. आता स्टेजेस मध्ये 4 स्टेज लक्षात ठेवायचं. त्यामध्ये फर्स्ट स्टेज म्हणजेच आपण त्याला आपण सर्वायकल स्टेज असे म्हणू शकतो, सर्वायकल स्टेज. सेकंड स्टेज त्याला आपण फिटल स्टेज असे म्हणतो. थर्ड स्टेज त्याला आपण प्लासेंटल स्टेज असे म्हणतो आणि फोर्थ स्टेज त्याला आपण ऑब्झर्वेशनल स्टेज असे म्हणतो. तर आता फर्स्ट स्टेज, आता एक मी इथे इमेज शो केलेली आहे, त्या इमेज मध्येच डायरेक्टली दिसून येत आहे की फर्स्ट स्टेज मध्ये काय आहे तर एक प्रकारचं सर्वायकल डायलेशन राहिलेलं आहे. सर्वायकल डायलेशन होत आहे. सर्वायकल डायलेशन कधीपर्यंत, मदरला ते बघा पोटाला हात लावून दिसत आहे, म्हणजेच की तिला कॉन्ट्रॅक्शन होऊन राहिलेलं आहे, पेन होऊन राहिलेलं आहे, ते आहे फर्स्ट स्टेज. ओके. सेकंड स्टेज मध्ये काय होत आहे, एक्सपल्शन, फिटलचं एक्सपल्शन होऊन राहिलेलं आहे. तर मदरला पेन होत आहे, सेकंड इमेज बघा, पेन होऊन राहिलेलं आहे, त्या टाइमला एक्सपल्शन होऊन राहिलेलं आहे. त्यानंतर थर्ड स्टेज म्हणजे प्लासेंटा बाहेर आलेला आहे आणि फोर्थ स्टेज म्हणजे बाळ आणि प्लासेंटा सगळे बाहेर आलेलं आहे आणि मदरला फक्त ऑब्झर्वेशन मध्ये ठेवलेलं आहे. त्यानंतर सगळ्यात पहिला आपण फर्स्ट स्टेज ऑफ लेबर बघूया. फर्स्ट स्टेज ऑफ लेबर इज अ स्टेज ऑफ सर्वायकल डायलेशन, म्हणजेच की हे एक प्रकारचं सर्वायकल डायलेशनची स्टेज आहे. इट स्टार्ट ऑनसेट ऑफ द ट्रू लेबर पेन अँड एंड विथ फुल डायलेशन ऑफ द सर्विक्स. म्हणजे हे आता चालू कधी होणार, तर चालू कधी होणार आहे, 38-39 वीक्स झालेले आहे, 38 वीक्स झालेले आहे. मग त्याच्यानंतर काय मदरला ट्रू लेबर पेन होऊन राहिलं, खूप जास्त कॉन्ट्रॅक्शन होऊन राहिलेलं आहे. जेवढं जास्त कॉन्ट्रॅक्शन होऊन राहिले म्हणजे तिला पेन होऊन राहिलेलं आहे, तर तो एक प्रकारचा ट्रू लेबर पेन आहे. आणि मग तेव्हापासून तर फुल सर्विक्स जे आहेत ते डायलेट होईपर्यंत. सर्विक्स किती डायलेट होणार तर 10 सेंटीमीटर डायलेट होणार. आणि त्याच्यामध्ये पण डिफरन्स असते प्रायमी ग्रॅव्हिडा आणि मल्टीपॅरामध्ये. प्रायमी ग्रॅव्हिडा म्हणजेच की जे फर्स्ट टाइम प्रेग्नेंट राहणारी वुमेन राहते तिच्यासाठी फर्स्ट टाइम ती प्रेग्नेंट आहे तर तिच्यासाठी 10 ते 14 तास घेणार फर्स्ट स्टेजला कंप्लीट व्हायसाठी. आणि मल्टीपॅरा म्हणजे जिने आधी पण बाळ झालेले आहे, म्हणजे बाळात पण झालेलं आहे मदरचं, सेकंड म्हणजे सेकंड बाळ असेल, थर्ड बाळ असेल, तर मग तिला काही 6 ते 8 तासच लागतो फर्स्ट स्टेज कंप्लीट व्हायला. त्याच्यामध्ये पण फर्स्ट स्टेज मध्ये पण 3 फेजेस येतात, त्याला आपण लॅट म्हणू शकतो, म्हणजेच लॅटेंट फेज, ऍक्टिव्ह फेज आणि ट्रान्झॅक्शन फेज. लॅटेंट फेज मध्ये थोड्या प्रमाणात कॉन्ट्रॅक्शन राहते आणि सर्विक्स 0 ते 3 सेंटीमीटर पर्यंत डायलेट होते. जे की त्यानंतर ऍक्टिव्ह फेज मध्ये काय होते की याच्यामध्ये स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन राहते, 4 to 7 सेंटीमीटर ते डायलेट होते. आणि ट्रान्झिशन फेज मध्ये स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन राहते, खूप जास्त प्रमाणात कॉन्ट्रॅक्शन राहते, जे की 7 ते 10
सेंटीमीटर मध्ये डायलेट होऊन जाते. म्हणजे फर्स्ट स्टेज मध्ये लॅटेंट, ऍक्टिव्ह आणि ट्रान्झॅक्शन या 3 फेज मध्ये पूर्ण 0 ते 10 सेंटीमीटर पर्यंत डायलेट होतं. त्यानंतर आपण बघू सेकंड स्टेज. सेकंड स्टेज म्हणजे आता सांगितलेलं आहे, आपण त्याला फिटल स्टेज सुद्धा म्हणतो. इट इज अ stage of expulsion of fetus, begins with the full cervical dilation and end of the delivery of the fetus. It is a stage of expulsion of fetus, म्हणजेच की सर्वायकल डायलेशन झालेलं आहे. पहिल्या स्टेज मध्ये काय झालेलं आहे की बाळ कॉन्ट्रॅक्शन झालं, सर्व्हिक्स डायलेट झालं. मग सेकंड स्टेज झाली सर्व्हिक्स डायलेट, फुल सर्व्हिक्स डायलेट झाली तेव्हापासून तर बाळ बाहेर निघेपर्यंत. ओके, त्याला सेकंड स्टेज म्हणतात. इट्स ड्युरेशन इज अबाउट 1 hour इन प्रायमी ग्रॅव्हिडा. आणि याचं ड्युरेशन आहे प्रायमी ग्रॅव्हिडा म्हणजे फर्स्ट टाइम जी प्रेग्नेंट आहे तिला 1 तास लागू शकतो, आणि जी मल्टीपॅरा आहे बाळ झालेलं आहे तिला आधी, तिला अर्धा तास लागू शकतं. तासमध्ये शॉर्ट मध्ये इकडे पण बघूया आपण. इमेज मध्ये बघा बाळ कशा पद्धतीने बाहेर येत आहे. तर इंटरव्हल बिटवीन फुल सर्वायकल डायलेशन टू डिलिव्हरी ऑफ द इन्फंट सेम ॲज इट इज की सर्व्हिक्स डायलेट झालेला आहे तेव्हापासून तर बाळ निघेपर्यंतचा टायमिंग, त्याला आपण सेकंड स्टेज म्हणतो. Characteristics of descent of presenting part through the maternal pelvis and expulsion of the fetus. म्हणजेच की मदरच्या पेल्विस मधून बाळ डिसेंट होऊन राहिलेला आहे आणि मॅटर्नल पेल्विस नंतर एक्सपेल होऊन राहिलेला आहे. फिटस पेल्विस मध्ये एंगेज होऊन राहिलेला आहे, तो आतमध्ये आलेला आहे, डिसेंट झालेला आहे आणि आता पेल्विसच्या बाहेर निघून फिटस बाहेर निघत आहे, त्यालाच म्हणतात. ओके, आणि मग झालं तर त्यानंतर आपण थर्ड स्टेज बघू आता. थर्ड स्टेज, इट इज अ स्टेज ऑफ एक्सपल्शन ऑफ द प्लासेंटा अँड मेम्ब्रेन. म्हणजेच याला आपण दुसरं नाव प्लासेंटल स्टेज असं म्हणू शकतो, म्हणजे प्लासेंटाला एक्सपेल करून राहिलेला. अजून आपण प्लासेंटाच नाही तर सराउंडिंग जे मेम्ब्रेन्स वगैरे राहते त्याला पण आपण काढत आहोत. इमेज बघून घ्या, हा असा पद्धतीनं प्लासेंटा असतो. हा जो इमेज दिसून राहिली हे प्लासेंटा आहे आणि सराउंडिंग जे असतात ते मेम्ब्रेन्स आहे. तर हे सगळ्या गोष्टी काय होत आहे, बाहेर निघत आहे, एक्सपेल होत आहे, त्यालाच आपण थर्ड स्टेज ऑफ लेबर असे म्हणतो. यांचं ड्युरेशन किती आहे? इट्स ड्युरेशन इज अबाउट 10 to 20 minutes in both. म्हणजे 10 ते 20 मिनिट दोघांमध्ये पण लागते. दॅट इज प्रायमी अँड मल्टीपॅरा. म्हणजे प्रायमी ग्रॅव्हिडा मध्ये सुद्धा 10 ते 20 मिनिटच लागतं आणि मल्टीपॅरा मध्ये सुद्धा 10 ते 20 मिनिटच लागतो. ओके, त्यानंतर आपण थर्ड स्टेज झालेली आहे. आता आपण फोर्थ स्टेज कडे जाऊ. फोर्थ स्टेज म्हणजे ऑब्झर्वेशन स्टेज. फोर्थ स्टेज ऑफ लेबर म्हणजेच आपण लक्षात ठेवायचं की ऑब्झर्वेशन. आता याच्यामध्ये काय आपण नॉर्मल डिलिव्हरी मध्ये काय बघितलं होतं की फिटस, प्लासेंटा आणि मेम्ब्रेन हे बाहेर येत आहे. ठीक आहे, मग आता ही सगळी प्रोसेस झालेली आहे. फिटस पण निघालेला आहे, प्लासेंटा पण निघालेला आहे आणि मेम्ब्रेन पण निघालेला आहे. ठीक आहे, मग आता फक्त आपल्याला काय करायचं, एक प्रकारे ऑब्झर्वेशन करायचं आहे. तर त्यालाच आपण फोर्थ स्टेज ऑफ लेबर असे म्हणतो. इट इज अ स्टेज ऑफ अर्ली रिकव्हरी. जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर अर्ली रिकव्हरी म्हणजे कुठलं डिझीज, म्हणजे फॉर एक्झाम्पल पोस्टपार्टम हिमरेज म्हणजे प्रेग्नन्सी डिलिव्हरी झाल्यानंतर ब्लड जास्त जात आहे का, याच्याकडे आपण ऑब्झर्वेशन देऊ शकतो. बेबीकडे आपण ऑब्झर्वेशन देऊ शकतो. फक्त हे ऑब्झर्वेशन स्टेज आहे की कुठे काही प्रॉब्लेमॅटिक होणार आहे का ते बघण्यासाठी. तर फोर्थ स्टेज ऑफ लेबर मध्ये इट इज अ स्टेज ऑफ अर्ली रिकव्हरी. इट स्टार्ट इमिडिएटली आफ्टर एक्सपल्शन ऑफ प्लासेंटा अँड मेम्ब्रेन अँड लास्ट फॉर 1 hour. म्हणजेच की हे कधी स्टार्ट होते, जसं प्लासेंटा आणि मेम्ब्रेन डिलिव्हर झालं त्या टाइम पासून तर 1 hour पर्यंतचा पिरियड म्हणू शकतो. कुठल्या कुठल्या बुक्स मध्ये याला 1 to 4 hour पण म्हणू शकतो आपण. 4 तासापर्यंत सुद्धा हा एक्सटेंड होऊ शकते. ओके, म्हणजे म्हणजे प्लासेंटा आणि मेम्ब्रेन डिलिव्हर झाल्यापासून 1 तास किंवा 4 तास पर्यंत आपण तो टायमिंग पकडू शकतो. त्यालाच आपण फोर्थ स्टेज ऑफ लेबर असे म्हणतो. ड्युरिंग विच केअरफुली ऑब्झर्वेशन फॉर द पेशंट. याच्यामध्ये काय करतो आपण, ड्युरिंग विच केअरफुली ऑब्झर्वेशन ऑफ द पेशंट म्हणजे केअरफुली आपण ऑब्झर्व करतो म्हणजे पेशंटला आणि ऍज वेल एज आपण बेबीला सुद्धा ऑब्झर्वेशन करतो याच्यामध्ये. ओके, मोस्टली आपण मदरला करतो. पर्टिक्युलरली फॉर द साइन ऑफ पोस्टपार्टम हिमरेज इज इसेन्शियल. म्हणजे पीपीएच झालेला आहे का, ब्लड किती जात आहे, पोस्टपार्टम हिमरेज झालेला आहे का पेशंटला ते बघण्यासाठी. आणि आपण त्याच्यामध्ये त्या स्टेजमध्ये रुटीन uterine massage is usually done every 15 minutes during this period. आणि या पिरियड मध्ये आपण काय करतो तर रुटीन
युटेराईन मसाज करतो. रुटीन युटेराईन म्हणजे रेग्युलर आपण 15-15 मिनिटांनी थोडंसं युटेरसची मसाज करतो, की काही रिमेनिंग असेल तर ते एक्सपेल होऊन जाणार त्याच्यासाठी. ओके? इथपर्यंत कळलं सर्वांना? काही डाउट्स असेल तर कमेंटमध्ये कमेंट करा मला किंवा मेसेज करा. आणि तुम्हाला नवीन कुठले टॉपिक्स लागत असेल तरी सुद्धा मेसेज करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.